आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। अभिवादनासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सकाळपासूनच भीम अनुयायांची गर्दी पाहायला मिळते। महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्त जर आपण पाहाल तर नागपूरच्या दीक्षाभूमी येथे सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम अनुयायांची जी आहे ते रीग या ठिकाणी पाहायला मिळते। बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ते अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते भीम अनुयायी या ठिकाणी सकाळपासून दाखल व्हायला जे आहे एकूणच सुरुवात झालेली आहे। समतेचा, बंधुतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी अनुयायी दाखल होत असतात। काय सांगाल, कुठून आलेला आहे आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे, नेमकं काय भावना आहे तुमच्या? मला भावना ही आहे की त्यांच्या प्रति जी आदर आहे, हा त्यांनी जो समानतेचा हे दिलेला आहे त्याच्याबद्दल ते आहे। ह्या दिवशी दीक्षाभूमी आम्ही प्रत्येक दिवशी यायला येतो, आम्ही महापरिनिर्वाणला त्यांना अभिनंदन करायला आम्ही दरवर्षी दीक्षाभूमीवर नागपूरवरून येतो आम्ही। काय सांगशील, सकाळी सकाळी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे, काय नेमक्या तुझ्या भावना होत्या? मी म्हणते की रोज आला पाहिजे, रोज आपले आदर केला पाहिजे, की म्हणजे आपली जो इच्छा आहे, जो बाबासाहेबनं आपल्याला शिकवला ते आपल्याला रोज ते काय म्हणतात ना, रोज त्याच्यावर त्या मार्गावर चालला पाहिजे आपण। नक्कीच आपण पाहू शकतो की बाबासाहेबांनी जे काही 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या प्रतिज्ञाचं या ठिकाणी वाचन केलं जातं आणि ते आपल्या अंगी जे आहे ते या ठिकाणी स्वीकारण्याचा या ठिकाणी भीमानुयायी प्रयत्न करत असतात। पण एकूणच या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भेट दिल्यानंतर, या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एकंदरीतच एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा जी आहे ती मिळत असते, अशी भावना देखील या ठिकाणी भीमानुयायांकडून व्यक्त केली जात असते। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।